विद्महे मेघकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। 128व्या भागामध्ये मंडळी आपलं सर्वांचं स्वागत। आपण मागच्या भागात चित्रमय बोकराटाचे फोटोग्राफ्स वगैरे बघितले। मग त्याच्या पुढच्या भागात म्हणजे 127व्या भागात आपण अंबा पडावला पोचलो। मग अंबा पडावचं वर्णन ऐकलं तुम्ही। आता अंबा पडावचे काही फोटोग्राफ्स आपण बघूया। तुम्हाला गुगल मॅप पण दाखवतो। तर आता सगळ्यात आधी बघा, अंबा पडावला येण्याचा रस्ता हे असे रस्ते आहेत। जेव्हा मी तुम्हाला सांगतो की या रस्त्यावरती डोंगर चढावं लागतं, उतरावं लागतं, तर असे रस्ते आहेत। आता बघा, 8 फुटाचा व्यवस्थित रोड आहे आणि अधूनमधून तुरळक 1 तास 2 तासांनी एखादी गाडी तिथून जाताना तुम्हाला दिसेल। मोटरसायकलवाले दिसतीलच, पण बाकी मग असा डावीकडचा डोंगर चढून वगैरे जाण्याचं इथे काम नाही आहे। हा गुगल मॅप दाखवतो आता मी। बोकराटा, अंबा पडाव आणि ब्राह्मणपुरी, तुम्हाला हा सिंपल मॅप आहे। आणि याच्या पुढे मी तुम्हाला सॅटेलाइट मॅप पण दाखवतो। जो सुमंगलची आयडिया होती की तिथे आपण गुगल अर्थ आणि 3D मध्ये दाखवूया, तो आता मी याच्या पुढचा मॅप तुम्हाला जो दिसेल तो गुगल अर्थ। हे पहा, गुगल अर्थ वरती तुम्हाला आता दिसतं आहे बोकराटा, अंबा पडाव ते ब्राह्मणपुरी। एकूण डिस्टन्स आहे 93.5 किलोमीटर आणि गुगलच्या अंदाजाप्रमाणे याला लागणार आहे 19 तास 33 मिनिट। पण डायरेक्टली चालत गेलो तर बोकराटापासून ब्राह्मणपुरी, पण असं होत नाही। आपण रस्त्यामध्ये अंबा पडावला मुक्काम करतो आणि आता आपण अंबा पडावचेच फोटोग्राफ्स बघत आहोत 128व्या भागामध्ये। हे बघा, अंबा पडावचं रहस्यमयी वातावरण आता इथून सुरू झालेलं आहे। हा अंबा पडाव आपण जस्ट येऊन पोचलेलो आहोत। मागच्या बाजूला टेकडी, हिरवीगार झाडं, दाट वनराई आणि अगदी तुरळक वस्ती। त्याचं नाव अंबा पडाव आहे। आंब्याची झाडं अर्थातच तिथे भरपूर आहेत, पण निर्जन स्थान आहे, मनुष्य वस्ती फारशी तिथे नाही। अंबा पडावला पोचताना रस्त्यात काढलेलं आमचा हा फोटोग्राफ। चेहऱ्यावरती थकवा दिसतो आहे। दोघांचे चेहरे बघा आता काळे पडण्याच्या मार्गावरती आहेत। अजून ठिक्कर काळे नाही पडले आणि दाढी माझी वाढलेली आहे। 25 दिवसांची ती दाढी आहे आणि आता हळूहळू अजून वाढत जाईल। बघा तुम्ही आता पुढचे जसे जसे फोटोग्राफ्स बघू। हा त्या अंबा पडावला जिथे आम्ही मुक्काम केला होता त्या टेकडीवरनं घेतलेला खालचा फोटो आहे। आसपासचं घनदाट अरण्य तुम्हाला इथून दिसू शकतं। आणि आता तुम्हाला दाखवतो, हे पहा, ही ती कुटिया महाराजांची जिथे आम्ही रात्री मुक्कामी होतो। असं सुंदरशी झोपडी टेकडीच्या अगदी माथ्यावरती छोटीशी होती। एक मॅक्झिमम 15 फूट बाय 15 फूट अशी असेल। आणि आता दाखवतो त्याच झोपडीमधली ही महाराजांची धुनी। मागे जे आसन दिसतंय तिथे महाराज बसलेले असायचे आणि इथे समोरच्या बाजूला आपल्याला आसन दिलं होतं। तिथे महाराजांच्या मागे मैयाजींचा फोटो तुम्हाला दिसतो आहे। उजव्या बाजूला त्यांचं थोडं बहुत सामान लावलेलं आहे आणि अशी ती सुंदरशी झोपडी। या फोटोमध्ये त्या टेकडीच्या खाली समोरच्या रस्त्यावरती तो हँडपंप होता, तिथे सुषमा बसून कपडे धुती आहे, असं दृश्य तुम्हाला दिसतं आहे। आणि मागे ती झोपडी आहे, तुम्हाला सांगितलं होतं त्या झोपडीमधून ती मैया बाहेर आली आणि तिने आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी तिची ती तगारी किंवा पाठी दिली होती। इथून आता हँडपंप अगदी स्पष्ट दिसतो आहे। हँडपंप, समोरचा रस्ता, त्यानंतर दरी, त्या दरीच्या पलीकडे आपली ती टेकडी आहे तिथे आपला मुक्काम काल रात्री होता। आता दाखवतो तुम्हाला महाराजांच्या झोपडीचं बाहेरून घेतलेला शॉट। हे बघा, टेकडीच्या सगळ्यात वरती आपण आहोत
समोर ती झोपडी दिसते आहे. उजव्या बाजूनी असं एक वरांड्यासारखं केलेलं आहे आणि तिथून आत एंट्री करायला रस्ता आहे. डाव्या बाजूला मी दिसतो आहे झाडाच्या पाठीमागे. तुम्हाला मी सांगितलं होतं 2 वाटा वर चढायला आहेत. त्यापैकी आत्ता मी ज्या रस्त्याने तुम्हाला दिसतोय येताना ती आहे अवघड वाट, आणि डाव्या बाजूला जर गेलो तर ती थोडी एक सोपी वाट अशी आहे. आणि हा महाराजांच्या आश्रमातून खालच्या रस्त्याचा घेतलेला फोटो आहे. वरतून हे उजव्या बाजूला दिसतंय तो थोडा सोपा रस्ता आहे. खालती समोर झाडाजवळ जे दिसतंय ते दुकान आहे. ते गावामध्ये अशा प्रकारचीच दुकानं तुम्हाला दिसतील. रेसिडेन्स कम शॉप असे दुकानं तिथे आहेत. आणि या फोटोतून तुम्हाला खालती डाव्या बाजूला जर तुम्ही बघाल झाडांच्या पलीकडे तर तो हँडपंप दिसतो आहे. तिथे वरतून टेकडेवरनं उतरून खाली जावं लागायचं पाण्यासाठी, स्नानासाठी, कपडे धुण्यासाठी. ती जागा आहे. मागे तिथे एक 7-8 घरं आहेत आंबापडावचे. मी पिण्याचं पाणी आणण्याकरता जेव्हा खाली गेलो होतो तेव्हा सुषमाने घेतलेला हा माझा फोटो आहे. वरतून टेकडीवरनं सुषमाने घेतलेला आहे. मी तुम्हाला दिसतो आहे शॉर्ट्समध्ये, टी शर्ट, हातामध्ये कमंडलू आणि दंड आणि पायात सँडल्स. समोर मैयाजी चाललेले आहेत, म्हणजे गोमाताजी चाललेल्या आहेत. दुकानाबाहेर 2 मुली बसून गप्पा मारत आहेत. तिथे एक पिण्याच्या पाण्याचा रांजण ठेवलेला आहे. असं ते दृश्य आहे. हा मागच्या स्वयंपाकघरातला फोटो. सुषमा दिसतीये आणि त्या शेजारच्या 2 मुली. तिथे समोर चूल पेटवलेली आहे आणि चुलीवरती मस्त पिठल्याचा कार्यक्रम चाललेला आहे. हे डाव्या बाजूला जे एका पातेल्यात पाणी आणून ठेवलेलं दिसतंय ते त्या मुलीच थेट खालून हँडपंपवरनं आणून वरती भरून ठेवायच्या. आणि बघा त्या उत्साहाने लागलेल्या आहेत दोघीजणी. आता या पुढच्या फोटोमध्ये तुम्हाला महाराजांचं दर्शन होईल. हे बघा डाव्या बाजूला खांबाच्या शेजारी आसनावरती बसलेले आहेत. तेच ते पुण्याचे महाराज आणि त्यांच्यासमोर त्यांचे चेले बसलेले आहेत. गावातले असे लोक यायचे त्यांना भेटायला. आणि उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये जो माणूस बसलेला आहे तो त्या साधूंबरोबर असलेला त्यांचा चेला आहे. मी तुम्हाला मागच्या भागात ती घटना सांगितली की सुरुवातीला ते साधू महाराज, संन्यासी महाराज आणि त्यांचा चेला हे आमच्या आधी तिथे प्रवेश करते झाले होते. आणि मग महाराजांशी पहिलं इंटरॅक्शन त्यांचं झालं होतं भोजन प्रसादीवरती. तोच तो चेला. हे बघा या सेल्फीमध्ये माझ्या उजव्या बाजूला ते महाराज आसनस्थ दिसत होते. आणि रात्री पण त्या धुनीसमोर ते महाराज बराच लेट, जवळजवळ 2-2:30 पर्यंत ते महाराज जागत बसलेले होते. त्या धुनीमध्ये जी अग्नी प्रज्वलित झालेली होती त्याच्याकडे त्राटकाच्या मुद्रेमध्ये ते बसलेले होते आणि शांत चित्ताने त्यांचं ध्यान उघड्या डोळ्यांनी चाललेलं होतं. कारण समोर झोपलेलो होतो आम्ही, त्यामुळे अधूनमधून लक्ष द्यायचं त्यांच्याकडे. इथे डाव्या बाजूला आता तुम्हाला या झोपडीचा दुसरा फोटो बघा. डाव्या बाजूला एक दंड ठेवलेला आहे त्या ढोलकच्या खाली. ते आमच्याबरोबर ते 2 जण जे आले होते त्यांचं ते सामान आहे. त्यांना दरवाजाजवळ जागा होती, आम्हाला इकडे उजव्या बाजूला जागा दिलेली होती. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी अंबा पडावहून निघायची तयारी. आता पुढचा पडाव आपला असणार आहे बांद्रिया वड. आज आहे दत्त जयंती. दत्त जयंतीला म्हणजे इथून ऑलरेडी दत्त जयंती सुरू झाली आणि दत्त जयंतीच्या दिवशीच संध्याकाळी 4 की 5 वाजता आपण पोचलो बांद्रिया वड. बांद्रिया वडचा अजून गमती जमती सांगू आता पुढच्या भागात. हे निघता अंबा पडावच्या मनात साठवलेल्या आठवणी अजूनही त्या आठवणी आहेतच बरोबर. ही टेकडीच्या जस्ट पायथ्याशी अशी एक लहानशी नदी वाहायची आणि तिथे पण स्नान करू शकतो असं महाराजांनी सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर लक्षात आलं की पाणी फारच कमी होतं. एक 4-5 इंच फक्त तिथे पाणी होतं. त्यामुळे तिथे बसून स्नान करणं
हे शक्य झालं नाही. मग आम्ही जाऊन हँडपंपवरती स्नान केलं. तर या सगळ्या अंबा पडावच्या आठवणी हृदयात ठेवून आता आपली वाटचाल सुरू झालेली आहे बांद्र्यावडच्या दिशेने. म्हणून आता या फोटोत बघा तुम्ही, ते स्वेटर्स वगैरे सगळे निघाले, मफलर वगैरे निघाली, कानटोपी निघाली, परत माझी गोल्फ कॅप डोक्यावरती आली. आणि तुम्हाला सूर्याच्या दिशेने पण लक्षात येईल की आता साधारण 11-11:30ची वेळ झालेली आहे. आता आपण पोचणार आहोत आज संध्याकाळी बांद्र्या वड. पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटू 129व्या एपिसोडमध्ये. बांद्र्या वड. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.